हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? काल दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचे मनापासून आभारी आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट हायलाईट झालेली होती, तिच्याबद्दलसुद्धा थोडंसं मी बोलेन पुढे जाऊन. पण ना, जसं आता सण झाला, आपला शनिवारचा दिवस झाला, रविवार सोमवार गेलं सगळं आवरण्यात, आणि मंगळवार जो दिवस होता तो बऱ्यापैकी मी रेस्ट, कारण ह्या 9 दिवसामध्ये आपण सगळ्याच जणी, मीच नव्हे तर सगळ्याच जणी एक झालं की एक झालं की आपण सगळं करत होतो. त्यामुळे मग मला गरज होती मंगळवारची रेस्ट घेण्याची. आणि त्याच्यानंतर बुधवारच्या दिवशी माझी सगळी कामं उरकली. आणि तुमचे दादा थोडेसे लवकर आले. ते म्हटले हे आलेले आहेत, चला तोपर्यंत आपण क्लिनिंगला घ्यावं. माझी जास्त क्लिनिंग नाही आहे, फक्त आता दिवाळीची जी काही क्लिनिंग असेल ते थोडं थोडं जे काय असेल ते. कारण आम्ही गौरी गणपतीच्या सणाला तुम्ही पाहिलेलं होतं की पूर्ण डीप क्लिनिंग केलेलं होतं. त्यामुळे माझी आता अजिबात डीप क्लिनिंग नाही आहे, पण जी वरवरची जी क्लिनिंग आहे ती आहे माझी. आणि म्हणून आजपासून सुरुवात केली आम्ही दिवाळीचं जे काय असेल. ट्रॉल्या वगैरे त्यावेळेला आम्ही सगळ्या टोटली क्लीन केलेल्या होत्या. आता फक्त काय केलेलं आहे की थोडंसं जे आतमध्ये पेपर टाकलेले होते, हे पेपर मला डीमार्टमध्ये खूप स्वस्त मिळाले. जे रेग्युलर ताई जोडलेले आहेत त्यांना माहीत आहे. ऑनलाईनपेक्षा डीमार्टमध्ये तुम्हाला हा पेपर मला 250च्या दरम्यान मिळाला आणि सगळ्या ट्रॉल्या कवर झाल्या. आणि जो मी ऑनलाईन मागवलेला होता ना, तो मला खूप म्हणजे खूप महाग मिळाला. आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त म्हणजे दीड, त्यातले पण 2-3च तुकडे मिळाले. बाकी पूर्ण पेपर जो होता ना, असं वाटत होतं की दिसताना रोल खूप दिसतोय, पण जेव्हा टाकलं तेव्हा कळलं. त्यामुळे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर ऑनलाईनपेक्षा डीमार्ट किंवा इतर कुठले असे ठिकाण आहेत तिथं जाऊन तुम्ही ते बघू शकता, तुम्हाला आरामात मिळून जाईल. काही ताईंच्या कमेंट होत्या की ताई आज पौर्णिमा आहे, मग आमचं गुरुवारचं व्रत वगैरे आहे ते आम्ही करू का? हो, पौर्णिमेचा काही संबंध नाही आहे. तुम्ही आरामात, मग ते गुरुवार असू दे किंवा तुमच्या शुक्रवार आणि पौर्णिमा वगैरे आली तर पौर्णिमेचा असा कुठंच कशाला संबंध येत नाही, उद्यापनाला सुद्धा येत नाही. आणि आजची पौर्णिमा जी होती ती कोजागिरीची पौर्णिमा होती, म्हणजे बुधवारी सुरू झालेली होती आणि गुरुवारचा अखंड दिवस जी आहे ती पौर्णिमा होती. मग त्या ह्याच्यातच माझी क्लिनिंग पण सुरू होती. थोडीशी भांडी जी पाठीमागं दिसत आहेत ना, ती मी घासून ठेवलेली होती. मला जसा वेळ मिळेल तसं थोडं थोडं जी मला घासायची होती ती घासलेली होती, आणि जी घासायची नव्हती ती अशा पद्धतीनं काढून फक्त ट्रॉल्या पुसून घेतल्या. कालची जी कमेंट हायलाईट झालेली ती कमेंट अशी होती की ताई मला असा असा घरगुती खूप त्रास आहे आणि घर सोडून जा म्हणण्यात आलेलं आहे. आणि खूप वाद होतात, खूप टेन्शन आहे, त्यामुळे जीव नको वाटतो, असं तसं काही त्यांनी शेअर केलेलं होतं. हे बघा, मी त्यांच्या मतांचा म्हणजे ते जे काही त्यांनी शेअर केलं त्यांचा रिस्पेक्ट करते, कारण का ती कुठंतरी ती व्यक्ती तिथं खचलेली असते आणि मन मोकळं करायचं आहे, मला बोलायचं आहे, कोणाला तरी एक आपलं समजून आपल्या तिथं बोलली. आणि मला खूप छान वाटलं की काल खूप साऱ्या ताईंनी तिची समजूत घातली. हे पण एक खूप गरजेचं असतं की बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना की बायकांना त्रास देतात, पण बऱ्याच वेळेला होतं की बायकांचं दुःख समजून घेऊ शकतात. तसं काल मला जाणवलं. 30-40 कमेंट होत्या, बऱ्याच जणी समजूत घालत होत्या, बऱ्याच जणी सांगत होत्या. आणि असंच म्हणजे असंच असावं कमेंट बॉक्स माझं, जिथं एकमेकाला सहाय्य करणारं, एकमेकांना चांगले विचार देणारं. पण मी तिथं कुठलंही उत्तर दिलं नाही. त्याचं पण कारण सांगते. कसं असतं ना की हे असतात फॅमिली ज्या काय म्हणजे मॅटर असतात, याच्यामध्ये आपण कुठलंही बघितलेलं नसतं नेमकं काय आहे, कशामुळं आहे, कुठल्या गोष्टींमुळं आहे काय. कारण त्यांनी त्या 2 लाईनीमध्ये शेअर केलं, म्हणजे याचा अर्थ आपल्या त्याच्या मागची कारणं आपल्याला माहीत नसतात, बरोबर आहे. तो त्यांचा निर्णय असतो सर्वस्वी, काय करायचं आहे काय नाही. कारण त्या काय म्हणलेल्या होत्या की पुढे जाऊन की बाबा मी बाहेर जरी राहिले तर आम्ही भाडंसुद्धा भरू शकत नाही आहे. आता मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही जो शेवटचा शब्द बोलला की कधी-कधी असं वाटतं की जीव नको वाटतो, एक बाळ आहे त्याच्याकडे बघून मी जगत आहे. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्यांच्याकडे तुमच्यापेक्षा कितीतरी पटीनं टेन्शन आहे त्यांना जरा बघा. तुमच्याकडे काय आहे आणि तुमच्यापेक्षाही खूप सारी दुःखी आहेत, ज्यांच्याकडे काहीच नाही तरी पण ते आनंदानं जगतात ना, त्या लोकांकडे खरंच सांगते तुम्ही जरूर बघा. आज कोणीही असू दे माझा व्हिडिओ बघते, ज्यांना वाटते की माझ्याकडे हे नाही ते नाही किंवा माझ्याकडे दुःख आहे, टेन्शन आहे, तुम्ही ज्या स्टेजमध्ये आहात ना त्या स्टेजमधून माणूस एकदा तरी आयुष्यामधून जातो. माझे स्वतःचे अनुभव आहेत. भलेही फॅमिलीचं सोडा, पण माझ्या आयुष्यामध्येही असा तसा एक काळ असा होता की ज्यावेळेला सगळं नको ह्या गोष्टी कधीतरी आलेल्या होत्या. तो काळ मी शेअर केलेला आहे की फायनान्शियली जेव्हा वीक झालेलो होतो, खूप म्हणजे खूप, जे 2-3 पार्टमध्ये मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. त्याच वेळेला जर आम्ही असं विचार केला असता की आता फायनान्शियली आपण पूर्णपणे लॉसमध्ये आहोत, आपल्याकडे झिरो आहे, एक मोठा झिरो, आणि आपण त्या काळात जर तसा कुठला निर्णय घेतला असता तर आज एवढे चांगले सुखाचे दिवस कधीच बघितले नसते. आणि आपल्यासोबत जी जोडलेली आहेत, आपली मुलं म्हणा, आपली फॅमिली म्हणा,
तर तुम्ही जो विचार करताना पहिला तो डोक्यातून काढा. तुम्हाला काय वाटतं की सोल्युशन म्हणजे काय आहे? ते आहे माझा त्रास सुटेल. नाही, एक लक्षात ठेवा, आपण मेलो दुनिया बुडाली. कुणाचं काहीही अडत नाही, कुणाचं काहीही जात नाही. तेवढेच 4 दिवस असतात आणि त्याच्यानंतर जो तो आपापल्या लाईफमध्ये पुढे जातो. फक्त अडलं जे आहे ते तुमचं आणि तुमच्यावर जे डिपेंड आहेत ना, ज्यांच्यामुळं तुमचं काय म्हणजे तुमच्यामुळं ज्यांचं काही चांगलं होणार होतं किंवा ज्यांच्या आयुष्यात आनंद येणार होता, त्यांचं अडणार आहे, म्हणजे तुमचं बाळ. त्यामुळे एवढंच सांगेन, कोणीही असू दे त्या कंडिशनमध्ये, कारण तुम्ही ज्या कंडिशनमध्ये आत्ता आहात ना, त्यात आम्ही काही दिवसापूर्वी होतो. आम्ही तो जवळून काळ बघितलेला आहे आणि आता बऱ्याच जणी पण असणार आहेत. त्यामुळे तुमच्याकडे जे दुःख आहे, तुमच्यापेक्षा इतरांचं दुःख किती मोठं आहे, त्यांना किती त्रास आहे, ह्या गोष्टी तुम्ही बघा. राहिली गोष्ट तुम्हाला सल्ला देणं तर नाही, मी त्या गोष्टी सल्ला नाही देऊ शकत. कारण का सांगते मी, तुमच्या घरात कशामुळं काय घडते, थोडंसं तुम्ही तुमच्याकडे पण बघा. तुमच्यामुळे जर प्रॉब्लेम आहेत का, ते सॉल्व्ह करण्याचे प्रयत्न करा. जर ते नसतील तर एक सांगेल की तुमच्यामध्ये तेवढी एक ताकद ठेवा, एक तर निभावण्याची, किंवा बाहेर जरी गेला तरी त्या गोष्टीला तुम्हाला फेस करण्याची जी ताकद आहे ना, ह्या दोन्ही ताकद ज्या आहेत त्या तुम्ही तुमच्यामध्ये ठेवा. याचा फोटो वगैरे आहे ना, जे बॉटल आणलेली होती फक्त 100 रुपयाला मिळते, ती मी दिलेली होती. फक्त राहिलेलं होतं किचन. आम्ही किचनला मारलेलंच नव्हतं, कारण म्हटलं आता किचन काढायचं आहे तेव्हाच बघूया. परवाच्या बाहेरच्या क्लिनिंगला ते मारून घेतलं. जसं हे मारताना हे करताना थोडंसं काळजी घेऊन करायचं आहे, म्हणून मी किचनमध्ये हे करू दिलं होतं. कारण आता ट्रॉली वगैरे तिकडं काढलेले आहे, बाहेर भांड्यांचा काही संपर्क येत नाही. 1 तासानंतर मी ट्रॉली लावणार आहे, तोपर्यंत जे काय असेल ते होऊन जाईल. आता आतमध्ये इथं ना अगदी कोपऱ्यातनं स्प्रे द्या. तर आपल्या घराची जी जाळी आहे ना, ती ह्या टायमिंगला प्रॉपर बंद होते. कुणी येऊ दे, कुणी जाऊ दे. याचा रिव्ह्यू मी माझ्या भाषेत जर याचा रिव्ह्यू दे ना, 1 नंबर बेस्ट, 100% मी याला देईन. पण ही जी आहेत ना, ही खबुद्री, मच्छर याला काय चालू झालं, ही आहेत ना, येईल जाईल तेव्हा वडतात आणि ओपन ठेवतात. कुणीकडे चाललाय सांगा त्यांना. तराटीला चाललेत ते. आपली 2, हे 2. चिव आज काय गेलेलं नाही. चिव म्हणते उद्यापासून एक्झाम आहे, मला अभ्यास आहे. आर्यन तेवढा गेलाय, आर्यन सायकल घेऊन गेलाय. आता ही दोघं चाललेले. काय काय येतं कराटीमध्ये म्हणलं, काय काय तुम्हाला सांगतो, तुम्हाला काढून मी सांगू काय काय शिकवतात. मी शिकतो रे, तू आम्हाला शिकव. इधर अरे झाक रे आयसू, मच्छर येतात इधर मध्ये, इथनं भाजीला जातात. बाय बाय. पूर्ण भांड्यांमध्ये ना मी जास्तीत जास्त आज डबे काढलेले आहेत, कारण आता दिपोळीला आपण खूप सारा फराळ बनवत असतो. आता माझा जर फराळ बघायला गेला तर मी जास्त नाही बनवणार, कारण जेवढं होईल तेवढं बनवणार आहे. आणि त्याच्यामध्ये पण आपण सिलेक्टेडच हे बनवत असतो. मला बऱ्याच जणी म्हणतात, ताई तू अनारसे बनवत नाही का, ताई तू हा मेनू बनवला नाही का, तो बनवला नाही का. तर नाही, एक 5 पदार्थ, ज्याच्यामध्ये 1, 2, 3 गोड पदार्थ आणि 1, 2, 3 तिखट. त्यामध्ये चकली आणि चिवडा. दुधाच्याच पातेल्यात मी चहा ठेवलाय. असं कोण कोण करतं, त्या पातेल्यात चहा केल्यानंतर ना ते भांडं खूप खराब होतं. बघा ताई, घासायला मेहनत लागते. 6:45. काल परवाच ना मोबाईलला एक बघितलं, एक प्रवचन करते होते, सांगणं होते की पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की संध्याकाळच्या वेळेला कचरा काढू नये. तर त्याच्या मागं कारण जे होतं ना, ते होतं की पूर्वी लाईट नव्हती, अंधारामध्ये कचरा काढला जायचा आणि काही महत्वाच्या वस्तू, समजा मौल्यवान वस्तू घाण होऊ नये, जाऊ नये त्या कचऱ्याबरोबर, म्हणून तसं होतं. अन्यथा संध्याकाळी झाडू मारायला काही प्रॉब्लेम नाही. त्याच्या मागचं कारण ते होतं. आणि आपण काय म्हणतो की संध्याकाळच्या टायमिंगला झाडून काढले की लक्ष्मी जाते, म्हणजे लक्ष्मी येण्याचं टायमिंग आणि आपण झाडून मारण्याचं टायमिंग एक असतं. तर हो, त्या गोष्टी मी मान्य करते की जवळजवळ 6 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत झाडून काढू नये. बाकी त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही काढू शकता. आम्ही संध्याकाळचं आता इथं जेवण वगैरे करतो ना, तर जेवण केल्यानंतर आम्हाला झाडावंच लागतं. लक्ष्मी येण्याचं जे टायमिंग असतं 6 वाजल्यापासून 7:30 पर्यंत, त्या टायमिंगमध्ये फक्त झाडू नये. मी तो फॉलो करते. बाकीच्या टायमिंगला माझं चालू असते. इकडं तर आल्यापासून चालूच असते, त्याच्या आधी पण, 6च्या आधी पण, आणि जवळजवळ 8च्या पुढं पण. कधी जसं जमेल तसं आपलं करत असते. रेग्युलर क्लिनिंग जी आहे ती सकाळीच होते. पण असं काय असेल तर पहिल्यांदा ना चपाती करतो. आरो आलाय, भूक लागली म्हणायला लागलाय. चपात्या झाल्या,
दूध तापून घेतलं कारण आता संध्याकाळी दूध लागणार आहे. चपात्या याच्यामध्ये ठेवल्या. चिमणी जी आहे ना ती जवळजवळ गौरी गणपतीची जी क्लिनिंग होते ना त्यावेळेला मी क्लीन केलेली होती, ती मी आत्ताच काढत आहे. बरेच जण म्हणतात 15-15 दिवसातून जर क्लीन केली तर पुन्हा आपल्याला जास्त ताप होत नाही आहे, पण 15-15 दिवसातून होतच नाही आहे. आपलं रेग्युलर जर बघायला गेलं तर होत नाही. ड्रेनेक्स म्हणून आहे जे खूप बेस्ट आहे, पण मी तेव्हासुद्धा शेअर केले तुम्हाला की हे वापरताना नाक तोंड बांधा, ज्यांना ॲलर्जी असेल त्याने हँडग्लोव्ज घाला आणि कोरडं पाण्याचा कुठलाही संपर्क न येऊ देता पहिला त्याच्यावरती पसरवायचं आहे. तुमच्या जर खूप घाण असतील तर एक पाटी घ्या, त्याच्यामध्ये ते ठेवा आणि मग तुम्ही त्याच्यावरती ते ड्रेनेक्स आहे ते टाक. जास्त घाण असतील तर तुम्हाला कमीत कमी तास ते 2 तास त्या ह्याच्यामध्ये भिजत घालावे लागतात. आता माझ्या तेवढ्या घाण नाही आहेत, जे मी आधी एकदा केलेलं होतं ना तशा हिशोबाने नाही आहे. हे मात्र इथे एक मला हा डोक्याला ताप खूप झालेला आहे. तो म्हणजे काय तर ही वरच्या साईडला आहे काच आणि ह्या काचेला ना जरा जरी तुम्ही दुर्लक्ष केलं तर पुन्हा पूर्णपणे तेलकट आणि चोपट होते. त्यामुळे तुम्ही कधीही चिमणी घ्याल तर एक मात्र सोय करून घ्या की तुमच्या फर्निचरमधलंच असं बनवून घ्या की जेणेकरून त्याला पूर्णपणे कवर केलं जाईल. माझी ती गोष्ट राहिलेली आहे आणि ते मी बघूया आता एक थोड्या दिवसात मी करणार आहे की थोडंसं तशा पद्धतीचं जे फर्निचर आहे ना ते तिथं करून झाकून टाकलेलं सगळ्यात बेस्ट राहतं. आता हे टाकल्यानंतर 10 ते 15 मिनिटांना आपल्याला गरम पाणी, एकदम गरम पाणी जे असतं ना ते टाकायचं आहे. कुठेही हात लावायचा नाही. जेव्हा तुम्ही गरम पाणी टाकतात तर थोडा वेळ तसंच ठेवा. ते ॲक्टिवेट होतं आणि व्यवस्थित जी काही चोपटपणा आहे, जी काही घाण आहे ना ती काढण्याचा प्रयत्न करता आणि त्याच्यानंतर मग ब्रश जो आहे ना त्या ब्रशनं हलकंसं घासायला चालू केला. जास्त जोर लावावा लागणार नाही आणि जर तुम्ही भिजत घालणार असाल तर गरम पाणी ओतून काहीही न करता तसंच ठेवून द्या आणि 1 तासानंतर मग क्लीन करायला घ्या. आपोआप अगदी हलक्या हातानं सुद्धा तुम्ही घासलं तरी पण स्वच्छ होईल. दसऱ्या दिवशी ज्या दिवशी घट विसर्जन झाले ना तर तो व्हिडिओ गेल्यानंतर मला खूप साऱ्या कमेंट आल्या की ताई तुमच्याकडे अशा पद्धतीनं घट विसर्जन करतात, पण आमच्याकडे घट विसर्जन जे आहे त्याच्या आधी ना तुळजापूरच्या आईच्या परडी भरावी लागते. मी खरं सांगते मी पहिल्यांदा ऐकलेलं आहे की बाबा परडी पण भरावी लागते. तर ती कशी भरतात काय भरतात मला माहीत नाही, ज्या त्या गावची पद्धत असते, पण आमच्याकडे कुठली परडी भरली जात नाही. जे मी तुम्हाला शेअर केलं ना अशाच पद्धतीनं, म्हणजे आता मामाकडे पण तशाच पद्धतीनं, आईकडे पण तशाच पद्धतीनं आणि इकडे पण तशाच पद्धतीनं आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं कुठल्याही परडी, मी आता तुमच्या कमेंटमध्येच ते ऐकलं आणि मी तुमच्या दादाला विचारत होते की परडी भरणं म्हणजे नेमकं काय असतं. कारण रेग्युलर परडी भरणं म्हणजे काय असतं तर जी आपलं दुर्डी आपण म्हणतो ना ती तशी दुर्डी असते देवीची, थोडीशी वेगळी असते अशी खोलगट आणि त्याच्यामध्ये मग ती पोळ्या करायच्या किंवा ते आपण चाणकं करतो ना साखर वगैरे घालून असं करायचं आणि ते त्या परडीमध्ये हळदी कुंकू वगैरे लावून भरलं जातं. आणि काही ठिकाणी ना पिठाच्या वगैरे धान्याच्या अशा परड्या असतात. तर अंदाजे तसं काहीतरी असावं, पण असो एक नवीन माहिती माझ्यापर्यंत पोचली. गेल्या वर्षी पण मला काही अशी कमेंट आली नव्हती परडीची, यावर्षी जास्त कमेंट होते त्याच्या. आणि मी कसं करते की जे आपल्यामध्ये आहे, मग आता तिकडे आईकडे म्हणा, मामाकडे म्हणा किंवा इकडे सासरकडे जसं आहे तशाच पद्धतीने जेव्हा मी शेअर केलं की आता येणाऱ्या दिवाळीमध्ये अमावस्येपासून आमच्या कुलस्वामीचे घट बसतात, तर त्या दिवशी पण मला भरपूर कमेंट आल्या आणि भरपूर साऱ्या ताईंचा कुलदैवत जे आहे ते तेच आहे की ज्यांची घटस्थापना होणार आहे. कारण बऱ्याच जणांनी सांगितलं, छान वाटलं बाबा की ज्यावेळेला आपल्या ह्याच्याशी कुठंतरी एक मिळतं जुळतं काय असतं तेव्हा बरं वाटतं. क्लिनिंग जी आहे ती जवळजवळ 5 वाजल्यापासून मी चालू केलेली होती. मला कसं वाटलं आता तुमचे दादा आलेले आहे, थोडंसं मदतीला घ्यावं, पण नाही, त्यांचं काम जे होतं ते त्यांचं सुरू होतं, त्यांचं बिलं काढायचं हे ते भरपूर सारं. काही ताई म्हणत होत्या की दादा हल्ली व्हिडिओमध्ये बोलत नाहीत, दादा गप्पच असतात ताई, थोडंसं त्यांना बोलायला वजा, त्यांचे विचार वगैरे आवडतात. हो नक्कीच, जी मी क्लिनिंग करत आहे ना याला मला जवळजवळ 5 वाजल्यापासून मी जी सुरुवात केलेली होती ती रात्रीच्या जवळजवळ 12 वाजलेल्या होत्या आणि तोपर्यंत मी क्लिनिंग करतच होते. सुरुवातीला काढताना मला वाटलं की नाही मला एवढं लोड जाणार नाही आहे किंवा एवढंही होणार नाही, पण सगळ्यात किचकट काम जर म्हटलं तर या ट्रॉलीमधलं मी सगळं काढलेलं. हे सगळे चमचे वगैरे हे सगळे पुसून नाही घेतले, सगळे घासून घेतले, थोडंसं पाणी ड्रेन होऊ दिलं आणि ही सुद्धा जो ट्रे आहे त्याला काय म्हणतात मला माहीत नाही, तो सुद्धा मी घासून घेतलेला होता. आणि तो स्टीलचा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारी घाण असते, कारण आपण डेली खूप साऱ्या गोष्टी काढतो घालतो, त्यामुळे पूर्ण सेट केलेलं आहे पूर्ण. आता बाकीचं जे आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.